नागपुर में पिछले कुछ महीनों से बढ़ रही बाइक चोरी की वारदातों ने पुलिस और जनता दोनों की नींद उड़ा रखी है। लेकिन अब नागपुर पुलिस की क्राइम ब्रांच यूनिट 1 ने एक ऐसे शातिर गिरोह का पर्दाफाश किया है जिसके तार सीधे मध्य प्रदेश से जुड़े हैं। हैरानी की बात यह है कि इस रैकेट को कोई और नहीं बल्कि दो सगे भाई मिलकर चला रहे थे। नागपुर पुलिस की क्राइम ब्रांच यूनिट 1 की टीम ने दोपहिया वाहन चोरी के मामले में बड़ी कार्रवाई करते हुए आरोपी राहुल ठाकरे को गिरफ्तार कर लिया है। पुलिस की जांच में सामने आया है कि ये दोनों भाई बेहद शातिर तरीके से काम करते थे। बता दें कि आरोपी राहुल ठाकरे नागपुर में रहकर गाड़ियों की रेकी करता था और उन्हें चुराता था। इसके बाद चोरी की गई गाड़ियों को वह मध्य प्रदेश के बैतूल में अपने भाई दिनेश ठाकरे के पास भेज देता था। वहां दिनेश इन गाड़ियों को भोले भाले ग्रामीणों और मजदूरों को महज 4 से 5 हजार रुपए में बेच देता था। पुलिस ने इन आरोपियों के पास से 27 दोपहिया वाहन बरामद की है, जिनकी कुल कीमत लगभग 16,50,000 रुपए बताई जा रही है। आपको बता दें कि पिछले साल भी पुलिस ने इसी गिरोह से 32 गाड़ियां जब्त की थी। फिलहाल पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है और फरार आरोपी दिनेश ठाकरे की तलाश पुलिस कर रही है। तर नागपूर शहरात मागच्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं होतं। अशा परिस्थितीमध्ये काल दोन गुन्हेगार बाईक चोर गुन्हे शाखा क्रमांक 1 च्या हाती लागले। काय सांगाल या सगळ्या कारवाईबद्दल? आणि यस, मोटरसायकल चोरी मोठ्या प्रमाणावर होते, यासाठी आपण कंटिन्यूअस काम त्याच्यावर करत असतो। मागच्या वर्षीही हे जे युनिट 1 आरोप पकडल्यात राहुल ठाकरे आणि त्याचा भाऊ जो आहे दिनेश ठाकरे, हे दोन बंधू आहेत। राहुल ठाकरे आपल्याकडे राहतो नागपूरमध्ये, इथून चोरी करतो आणि त्याचा भाऊ दिनेश ठाकरे एमपीत राहतो बैतूलमध्ये, तिथं जाऊन हा विकतो। अशा तऱ्हेचा रॅकेट आहे। मागच्या वर्षी 32 मोटरसायकल त्यांच्याकडून आपण डिटेक्ट केल्या होत्या आणि यावर्षी सुद्धा आता युनिट 1नंच परत 27 मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत। त्यांचे मोरडस ऑपरेटिव्ह असं म्हणाल तर ही मंडळी काय करत आहे, इथून उचलत आहे गाड्या आणि एमपीमध्ये जर विकल्या जात आहेत, त्यामुळे आपल्याला त्याचा लवकर सुगावं लागत नाही। आणि तिकडं परस्पर शेतकरी वगैरे असे हातावर काम करणारे लोक अशांना 2-4 हजार 5 हजाराला गाड्या ते विकून टाकतात। तर ह्यांना आम्ही कारवाई केली आहे। त्यात आम्ही 111 जो BNSचा कायद्याचं नवीन सेक्शन आहे जे मोकाशी रेटेड, ते पण लावायला सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि यांचा जामीन रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। टोटल ह्याची अमाऊंट बाय व्हेकल्स अशी जवळपास काढली तर 27 मोटरसायकलची 16,50,000 असे साधारणतः किंमत आहे। आणि हे जे दोघं भाऊ आरोपी आहेत, मी आपल्या अगोदर सांगितलं, हे दोघंही आहे मितहा आणि तिकडं तो एमपीमध्ये राहून चोऱ्या करत असतात।